रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। तर मित्रांनो, चला आता आपण सकाळी गडीवर. तर गडीवर काम काय आपलं, चलत आपण जिमला. तर म्हणलं कशी काय जिम. तर आलो तिथं, दिसायला बारीक दिसतंय पण मला आता काय उचला नाही. सूरज मारित होता डंबल. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तर अभिषेक भाऊला म्हणलं इकडे, तुला माहीतच नाही आम कसा काढायचा असतोय. हे दुसऱ्याने खुर्चीवर बसायचं आणि एकाला याम काढलाच असतोय, असं याम काढायचं असतं. तर 3 दिवसांनी झालं असं की सूरज भाऊला मागितले पैसे. सूरज भाऊला पैशाचं काय नाही वाटायला, पण जिम बी काय एवढी भारी नाही. म्हणलं विषय जिमचा नाही, विषय आपला पैशाचाच आहे, म्हणून त्याला मिळून बसला. तर सूरज मला पैसे सध्या आपल्या खिशात 500 रुपये आहे, पण आपल्याला द्यायचे नाहीत. आपल्याला सहज आहे 3 दिवस यायचं आणि 4 दिवशी घरी राहायचं. तर सूरज मला आता आबा कावा बाहेर येतो काही की आपल्याला घरी जायला. तितक्यात अभिषेक भाऊचा फोन आला. अभिषेक भाऊ म्हणले कुठे गेले तुम्ही. म्हणलं इथंच होतं, आलो थांबा. तर अभिषेक भाऊ दाखवले बॉडी. मला चला पटकन सटका इथून. तर सूरज म्हणला तुला 3 दिवसातच बॉडी दिसली का. बॉडी पिढी काय नसते, सगळी अंधश्रद्धा सुद्धा असती. चला आपल्या घरी, खायचं प्यायचं झोपायचं, इकडे जिमला कुठे यायचं नाही. तर मग चला डायरेक्ट पावायला जाऊ आता. तर आलोत आपण विहिरीवर. तर तिथून काय सूरज भाऊ म्हणलेले सटकलो आपण. आबा म्हणला काय मला खत प्यारायचं, पटकन चला. म्हणलं चला एकदा विहीर दाखवत होतो मला, ही दुसरी विहीर आहे. सूरजला म्हणलं सूरज विहीर कुठं गेली. सूरज म्हणतोय खाली पडली. म्हणलं ओके, खाली पडू द्या, काही होत आहे. तर मग चला आपण पोहत आता, काढतो कपडे. तर झालं पावायचं. चला आजचा मी ब्लॉग संपला. बाय बाय.